लॉकडाऊन अत्यंत कडक पद्धतीने करावा लागेल आणि ही सूचना मी नाही, कोरोना आपल्याला देतोय. माझे कुटुंब माझी जबाबदारी ही जशी मोहीम आपण राबवली तेव्हा आपण सगळेजण घरात होतात. घराघरामध्ये आपले आरोग्य कर्मचारी, इतर सगळे यंत्रणेचे कर्मचारी येऊन आपली विचारपूस करत होते. पण आता ही मोहीम पुन्हा करायची झाली तर अवघड आहे. ह्याचं कारण तेव्हा आपण घरामध्ये होतात, आता सगळे घराबाहेर आहेत. मग ह्या यंत्रणेवरती किती ताण टाकायचा? असं मी म्हटलं की आता लॉकडाऊन करावं लागेल का? काही जण म्हणतात तुम्ही टेस्टिंग वाढवले, टेस्टिंग पण वाढवले, पण एका यंत्रणेवरती आपण ताण टाकायचा आणि आपण बेभानपणाने वागायचं, हा त्या यंत्रणेवरती केलेला अमानुष अत्याचार नाही म्हणत, पण मी त्यांच्याशी केलेला आपण अमानुषपणा म्हणेल. आपण सगळीच माणसं आहोत, सगळ्यांनाच आयुष्य हे पाहिजे आहे. आणि मला असं वाटतं की माझे कुटुंब माझी जबाबदारी ही जशी मोहीम आपण राबवली आणि यशस्वी केली, तशी एक नवीन मोहीम आपण राबवली पाहिजे. ती म्हणजे मी जबाबदार. होय, मीच जबाबदार. हे प्रत्येकाने सांगायचे, मी जबाबदार आहे. मी जबाबदार म्हणजे काय की ही जी काय आपली बंधनं आहेत की मी घराबाहेर पडताना मास्क घालेनच, हात धुणार, ते सॅनिटायझर आपण विसरलो. पूर्वी प्रत्येकाच्या खिशामध्ये एक छोटी सॅनिटायझरची बाटली होती, हात लगेच आपण धुत होतो आणि अंतर ठेवणार. एक तर काल जी नीती आयोगाची बैठक झाली माननीय पंतप्रधानांसमोर, त्याच्यात ज्या काही मी सूचना केल्यात त्या सूचनेमध्ये एक सूचना ही महत्त्वाची होती, ती म्हणजे ऑफिसच्या वेळा या विभागणी. म्हणजे 24 तास आपल्याला असतातच. ह्या 24 तासाचा उपयोग जर का आपण नीट केला, वेळेची विभागणी केली, काही जणांनी ज्यांना ऑफिसमध्ये येण्याची आवश्यकता नाही वर्क फ्रॉम होम केलं आणि वर्क फ्रॉम होममध्ये सुद्धा आपण तुकड्या केल्या की आज ह्या महिन्यामध्ये ही जी बॅच आहे माझी ती वर्क फ्रॉम होम करेल, त्याच्यानंतर ती ऑफिसमध्ये यायला लागेल, ही वर्क फ्रॉम होम करेल, त्याच्यानंतर ती येईल, ही वर्क फ्रॉम होम करेल. तर कारण नसताना जी गर्दी होते ती गर्दी मग ट्रेनमध्ये असेल, बसमध्ये असेल, कार्यालयामध्ये असेल, इतर वेळेला खाण्यापिण्याच्या ठिकाणी असेल, ही आपण नियंत्रित ठेवू शकतो. वर्क फ्रॉम होम आहे, ऑफिसच्या वेळा विभागणी करा आणि त्याचबरोबरीने या 3 गोष्टी आहेत त्या पाळा. ही नवीन मोहीम आहे, मी जबाबदार. आणि मला खात्री आहे की ही मी जबाबदार ही मोहीम आपण सगळेजण, जसं आजपर्यंत आपण सगळेजण सहकार्य करत आलात, तशीच ही मोहीम सुद्धा आपण आजपासून राबवाल ही मला आशा आहे, अपेक्षा आहे. आता शेवटचा प्रश्न आहे, लॉकडाऊन करायचा का? हा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. आणि आपल्यालाही माहिती आहे, आपण घरातल्या घरात हो नाही असं बोलला असाल, माझं आपल्याला ऐकू येते, आपलं मला ऐकू येत नाहीये. आणि या प्रश्नाचं उत्तर मी पुढचे 8 दिवस आपल्याकडनं घेणार आहे. कसं घेणार? येऊन तुम्हाला भेटणार का? नाही, मी बघणार. ज्यांना लॉकडाऊन नको आहे ती लोक ह्या सूचना ज्या आहेत, मास्क वापरणं, हात धुणं आणि अंतर ठेवणं, हे पाळतील. आणि ज्यांना लॉकडाऊन हवा आहे ते विना मास्कचे फिरतील. बघूया किती जणांना लॉकडाऊन हवा आहे आणि किती जणांना लॉकडाऊन नको आहे. लॉकडाऊन म्हणजे माझं तर म्हणणं स्वच्छ आहे, मास्क घाला, लॉकडाऊन टाळा, शिस्त पाळा, लॉकडाऊन टाळा. मग काही जण म्हणतात की थोड़ा सा हिंदी में बोलिए. ठीक है, 2 लाइन हिंदी में बात करता हूं. क्या आपको लॉकडाउन चाहिए? लॉकडाउन चाहिए, हाँ या ना? अरे भाइयों और बहनों, आप जो कह रहे हैं, मेरी आवाज आप तक आ रही है, लेकिन आपकी आवाज नहीं आ रही है. इसीलिए मैं आने वाले कुछ दिन आपसे ये उत्तर अपेक्षित कर रहा हूं. कैसे? मैं देखूंगा, आते जाते हुए देखूंगा, मेरे जो लोग हैं उनसे बातचीत करूंगा. जिन लोगों को लॉकडाउन नहीं चाहिए वो मास्क पहनेंगे, जिन लोगों को लॉकडाउन चाहिए वो मास्क नहीं पहनेंगे. सिंपल है. लॉकडाउन अगर नहीं चाहिए तो जो 3 चीज हमेशा मैं कहते आ रहा हूं, मास्क पहनिए, हाथ धोइए और एक दूसरे से एक सुरक्षित अंतर रखिए. देखते हैं येत्या 8 ते 10 दिवसामध्ये किती जणांना लॉकडाऊन हवाय आणि किती जणांना लॉकडाऊन नको आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा शेवटी सांगतो, मास्क घाला, लॉकडाऊन टाळा, मास्क पहनिए और लॉकडाऊन को ना कहिए. अंतर ठेवा आणि लॉकडाऊन टाळा, शिस्त पाळा आणि लॉकडाऊन टाळा. जय हिंद, जय महाराष्ट्र.